असेंब्ली इलेक्शन 2024 आमदारकीची भुरळ पडल्याने या मतदारसंघांमध्ये बाप-लेकातच चुरस। नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे। चला तर बघू नवीन काय विशेष। नाशिक पॉलिटिक्स न्यूज। विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे, त्यामुळे अनेक नव्या दमाच्या उमेदवारांना आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत। त्या नाशिकच्या काही मतदारसंघात चक्क बाप-लेकांमध्येच उमेदवारीसाठी चुरस पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, कळवण, सुरगाणा या विधानसभा मतदारसंघात एकाच कुटुंबातील अनेक उमेदवार इच्छुक असल्याचे चित्र आहे। यामध्ये चक्क बाप-लेकच एकमेकांच्या विरोधात उमेदवारी करण्यास सिद्ध झाले आहेत। त्यामुळे राजकीय पक्षातील राजकीय वाद थेट कुटुंबापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। आगामी निवडणुकीत एका पक्षात नव्हे तर कुटुंबातही फूट पडल्यास आश्चर्य वाटणार नाही। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षभरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली। त्यामुळे बहुतांशी आमदार सत्ताधारी पक्षात सामील झाले आहेत। या स्थितीत विरोधकांकडे मात्र उमेदवारीसाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत। राजकारणाचा वारसा असलेल्या अनेक कुटुंबांमध्ये नव्या पिढीला आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत। या युवा नेत्यांकडून थेट वरिष्ठांच्या गाठीभेटी सुरू आहेत। उमेदवारीची मागणी केली जात आहे। या घडामोडीमुळे प्रस्थापित आमदारांची मात्र झोप उडाली आहे। दिंडोरी मतदारसंघात गोकुळ झिरवाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे विधानसभेसाठी उमेदवारी मागितली आहे। यापूर्वी देखील त्यांनी लोकसभेची उमेदवारी मागितली होती। त्यांनी ज्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मागितली तेथे त्यांचे वडील आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आमदार आहेत। श्री झिरवाळ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत। त्यामुळे दोन्ही पक्षांकडे दोन उमेदवार असल्याने या मतदारसंघात कदाचित पिता-पुत्रांमध्येच लढत होऊ शकते। अशी स्थिती कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघात आहे। येथे माकपचे माजी आमदार जे.पी. गावित महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतील। त्यांचे पुत्र इंद्रजित गावित हे देखील उमेदवारी करण्यास उत्सुक आहेत। त्यांनी यापूर्वीही अन्य पक्षाकडे उमेदवारीसाठी चाचपणी करून पाहिली आहे। सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांनी लोकसभेची उमेदवारी करावी यासाठी अनेक समर्थकांनी दबाव आणला होता। यामध्ये आमदार कोकाटे खासदार झाल्यास सिन्नर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त होईल हे लॉजिक होते। तसे झाल्यास आमदार कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे या विधानसभेची उमेदवारी करू शकतात। ही शक्यता अद्यापही पूर्णपणे मावळलेली नाही। आमदार कोकाटे आमदार झाल्यास ही त्यांची 5वी टर्म असल्याने ते मंत्री होऊ शकतील, असे लॉजिक त्यांचे समर्थक मानतात। नव्या पिढीला संधी मिळावी म्हणून सीमंतिनी कोकाटे यांच्या उमेदवारीसाठी युवा वर्ग उत्सुक आहे। नाशिक जिल्ह्याबरोबरच राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये ही स्थिती आहे। याचे प्रमुख कारण म्हणजे अनेक ठिकाणी 4 ते 5 टर्म एकाच कुटुंबातील सदस्य आमदार आहेत। अशा स्थितीत राजकारणात सक्रिय असलेली दुसरी पिढी संधीच्या शोधात आहे। सध्या नव्या नेतृत्वासाठी एक स्पेस तयार झाली आहे। निवडणूक 5 वर्षातून एकदाच होते। ही संधी हुकल्यास राजकीय भवितव्यासाठी प्रदीर्घ काळ वाट पाहावी लागते। त्यामुळे ही संधी सोडण्यास अनेक तरुण तयार नाही। यातून अनेक ठिकाणी बाप-लेकातच लढत झालेली दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही। अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे। धन्यवाद।